खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं। और अगर आप इस खबर को फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे। अतिशय बालिशपणाची प्रतिक्रिया दिली। 8 दिवसापूर्वी जिंतूर शहराची एक अल्पसंख्याक समाजातली एक महिला, ज्या महिलेला परभणीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। ॲडमिट केल्याच्या नंतर ती महिला गर्भवती महिला होती आणि काही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं एक तर तो पेशंट लगेच रेफर करणं गरजेचं होता। रेफर करायला त्या डॉक्टरांनी वेळ लावला आणि ज्या ॲम्ब्युलन्सला वारंवार कुटुंबातल्या नातेवाईकांनी फोन करूनसुद्धा 3 तास ॲम्ब्युलन्स उशिरा आली आणि त्या दरम्यान एका गरीब कुटुंबातल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। महिला दगावली, त्याचं बच्चू पण त्या ठिकाणी दगावलं आणि ही घटना माहीत झाल्याच्या नंतर त्या कुटुंबातल्या नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आणि रोष व्यक्त केल्याच्या नंतर त्या ठिकाणी परभणी सिव्हिलमधली जे काही डॉक्टर होते, ज्यांची ऑन ड्युटी होती, त्या डॉक्टर लोकाला निलंबित केलं। त्याच्यानंतर निलंबित केल्याच्या नंतर परभणीचे सिव्हिलचे जे CS होते त्यांनाही निलंबित या ठिकाणी केलं। मला पालकमंत्री महोदयाला एवढंच सांगायचं की आपण लोकप्रतिनिधी जनतेमुळे असतो। जिंतूर तालुक्यातल्या मतदारांनी तुम्हाला आमदार केले, 2 वेळेस तुम्हाला आमदार केलं, तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही त्या खुर्चीवर बसल्यात आणि मला त्यांना एवढंच सांगायचं की ज्या मतदारसंघात तुम्ही राहतात आणि त्या ठिकाणची महिला भगिनी जर एखादी दगावल्यानंतर त्या महिलेची विचारपूससुद्धा तुम्ही करत नाही त्या कुटुंबाची, खरं बोललं तर तुम्ही आमदार या नात्यानं त्या कुटुंबाच्या घरी जायला पाहिजे। मी तेवढं म्हणाल की नुसतं घरी न जाता शासनाने त्याला किमान 25 लाख रुपयाची आर्थिक मदत ही या ठिकाणी केली पाहिजे। अशा प्रकारची भावना सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे। जी कालची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, खरं बोललं तर मी या ठिकाणी एवढीच मागणी करणार आहे आज की जी समिती शासनानं गठीत केलेली आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। मी या ठिकाणी 2-3 दिवसानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री अभय पवार साहेबांना मी भेटणार आहे आणि त्यांना सगळं हा मतदारसंघातील परिस्थितीशी सांगणार आहे, काय काय घटना घडली, कशी घडली। तर या ठिकाणी मी सगळ्या जनतेच्या वतीने मागणी करतो आहे आज की त्या डॉक्टर लोकांना निलंबितच नाही करायचं, तर त्याला कायमस्वरूपी त्या ड्युटीतून त्याला कार्यमुक्त केलं पाहिजे, त्याला टर्मिनेट केलं पाहिजे। ही या ठिकाणी त्या कुटुंबाची मागणी आहे आणि दुसरी एक मागणी आहे की त्या कुटुंबातल्या लोकांना 25 लाख रुपयाची आर्थिक मदत ही सरकारने केली पाहिजे। मला त्या कुटुंबाचं खरं पाहिलं तर कौतुक करावंसं वाटते। काल 15 ऑगस्टच्या निमित्तानं ते सगळं कुटुंब उपोषणाला बसलं आणि मी त्यांना उपोषणाला भेट द्यायसाठी गेलो होतो आणि मी त्यांना म्हणलं आता निलंबन झालं, काय कारवाई करायची, तर त्या कुटुंबातल्या लोकांचं कौतुक मला याच्यामुळे करायचं। ते काय म्हणले, ते मला एवढंच म्हणले की साहेब म्हणे ही घटना आमच्या कुटुंबावर झाली, तर भविष्य काळात कोणाच्याही कुटुंबावर अशी घटना घडू नये म्हणून पुढच्या कारवाई ही कडक व्हावी यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। म्हणजे अशा कुटुंबाचंही कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे। आणि खूप गवगवा त्यांनी पालकमंत्री महोदयांनी काल सांगितलं, महाराष्ट्रामध्ये सिव्हिलचं 1 नंबर काम आहे। जिंतूरला सरकारी दवाखान्याची मी कालच एका पेपरला बातमी वाचली, तर ट्रामा सेंटर नाही ड्रामा सेंटर म्हणून पेपर लागलेले आहे। जिंतूरला जवळपास 500-700 पेशंट जेव्हा हॉस्पिटल येतात 300 पेशंट तर रेफर होते त्या ठिकाणी। परभणीचे तर 50% पेशंट नांदेडला रेफर होतील, औरंगाबादला रेफर होते। मी काल परत कौशडला गेलो, मी असं लाजराव असतील, लक्ष्मणराव असतील, आमचे मुजाहिदभाई असतील, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी एक कार्यक्रमाच्या निमित्ताने कौसडीच्या PECला भेट दिली। त्या ठिकाणी सुद्धा कौसडीच्या डॉक्टरच्या लोकांचं म्हणणं आलं की आमच्या PEC अंतर्गत 60% सगळ्या कर्मचाऱ्याच्या पोस्ट व्हॅकंट आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी त्या PECच्या अंतर्गत उपकेंद्र असतील म्हणजे 60% वॅकन्सी म्हणजे नर्स नाहीत, तुमचं फार्मसी नाही, त्या ठिकाणी क्लर्क नाही, कशा पद्धतीने कारभार चालणार आहे।
त्याच्यामुळं मंत्री महोदय एवढंच सांगायचं की जरा जमिनीवर या आणि काय चाललं कोणत्या दवाखान्यात हे जरा नीट बघितलं पाहिजे. अशा हवेत गोळ्या मारू नका. म्हणून या ठिकाणी हे प्रकरण अतिशय निंदनीय आहे. याच्यामध्ये कठोर कार्यवाही यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालणार आहे हे त्या ठिकाणी सांगतो.